जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे ना? काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मला. हो, ऐकू येते सर. सर जॉईन व्हायला का वेळ लागला? इतका वेळ आम्ही वाटच बघत होतो. 4 मिनिटं झाली. मी इनफॅक्ट मी जॉईन होतो आणि म्हणूनच मी मेसेज टाकला ना की कोणीच आलं कसं नाही अजून. हम्म. सर आम्ही पण प्रयत्न करत होतो पण जॉईन होताच येत नव्हतं. काय माहित नाही का? हो, असू दे, मला वेळ पण जॉईन नव्हतं होतो. होता येत. मी एकदा बंद केलं आणि परत चालू केल्यावर झालं. मी पण मग मी बंद 2 वेळा केलं सुरू केलं केलं. होतं. चालेल. ठीक आहे. जाऊ दे मला सर. उन्नतीने असं सांगितलं काल काल रात्री आणि आज सकाळी आमचं थोडं बोलणं झालं. तर की म्हणजे बरंच काहीतरी म्हणजे दशमगण धातू आणि बरेच जरा हे आहे म्हणून. तर काय करायचं? तर ती म्हणे की तुम्ही हंसपाठ घेण्यापेक्षा दुसरा म्हणजे हे क्रियापद वगैरे आहेत तीच घ्या म्हणून. तर तिने मला सर पण सुचवलं. आता हंस पूर्ण करा आणि नंतर क्रियापद घ्या ना. काय काय म्हटलं? आता हंस पूर्ण करा आणि मग नंतर क्रियापद नाही नाही, घ्या. मी हंसाची कसं काहीच वाटतं तयारी नाही तुम्हाला? केली. इनफॅक्ट मग तिने मला असं सुचवलं उन्नतीने, तुम्ही क्रियापदांविषयीच बोला म्हणून. हम्म. तर मी ते काही बघितलंच नाही आणि मग क्रियापदाचं थोडंसं मी बघितलं. तर मग म्हटलं विचार करूया काय आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत आहेत. तर ओळखायचं कसं? प्रथम सर गण, दशम गण हे मेन प्रॉब्लेम असा आहे की जे उभयपदी क्रियापदे आहेत तर त्याचं कधी परस्मैपदी वापरायचं कधी आत्मनेपदी वापरायचं ह्याचा मोठं कन्फ्युजन आहे. बरोबर. आणि गणांच्या बाबतीत पण थोडीशी माहिती सांगितलीत ना, सगळे गणांची थोडी थोडी. प्रथम गणापासून दशम गण कशासाठी आणि कसे वापरायचे. आणि कुठल्या तर ते पण लकारमध्ये लक्षात नाही. कसे ते वापर हा. येतात हे अजूनही आम्हाला कळत नाहीये सर. एक मिनिट, आम्ही मला ना प्रॅक्टिस केली काहीतरी पण आज काहीतरी हा. सेटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला वाटतं. मला ना ऍक्च्युली मी हँड्स फ्री लावतोय पण मला ते जमत नाहीये. का बरं काय नाही तो. एक मिनिट जस्ट. तुमचा काय त्रास आवाज होतोय येतोय सर पण तुम्हाला? सर. सर काय त्रास हेड होतोय? हेडफोनच्या सेटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे सरांच्या. हा, म्हणजे अच्छा मला अच्छा. हेडफोन्स ते माईक कनेक्ट दाखवतंय पण ते कनेक्टेड नाहीये. पण आवाज येतोय सर आम्हाला. आम्हाला आवाज येतोय. हा, पण मग मला तर ते इथे जो काळं आलंय काहीतरी मला जो तुमचा आवाज येतोय ना स्क्रीनवर. तो लॅपटॉप मधनं येतोय. अं, याने येत नाहीये. अच्छा. हा, माझं तुम्हाला कदाचित माईक मधनं येत असावं पण हो, येतोय. हम्म. आम्हाला छान आवाज येतोय तुमचा. हो तेच. हम्म. ठीक आहे, हरकत नाही, बघूया नंतर. तर हां, तर आता काय काय म्हणजे धातूंचे काय काय अडचणी आहेत त्या मला जर सांगितलं तर बरं पडेल. एक एक मग आपण घेऊया. तुम्हाला मी स्क्रीन शेअर केलेला दिसतोय का? हो. हो सर. हां, तर मी ते चालून टाक थोडी. दशमगणाचे धातू म्हणजे हे इथे ध्रुव नको, ध्रुव पाहिजे इथं. हां, तर हां, तर हे सगळे थोडे म्हणजे तेच राजेशनी मला जे करून दिलेलं आहे वर्डमध्ये, तर ते मी शेअर करतोय स्क्रीन तो. तर तर रामरक्षेचं झालं का तुमचं? राजेश सरांनी दिलं तुम्हाला? हो, ते दिलं. तर ते मी अजून हा. थोडंसं ते मी दीपालीने मला विचारलं होतं तर मी ते हम्म. टाकलं. पण त्याच्यानंतर मला थोडं मला काय करायचं आहे सांगतो मी. तुम्ही आहात तर ठीक आहे, तो एक विषय पण घेऊया आपण पाहिजे तर. तुम्हाला काय म्हणजे मला काय अपेक्षित आहे ते तुम्हाला सांगतो मी. हां हम्म. हां, आता हा स्क्रीन दिसतोय का तुम्हाला रामरक्षेचा? नाही. नाही, पूर्ण गेला. नाही काहीच अजूनही. आलं नाही. पूर्णच रामरक्षेचा केला. काळोख आहे. कुठला स्क्रीन दिसत नाहीये? नाही सर. नाही नाही, काळोख आहे पूर्ण. ओके.
आता दिसेल. हो. हं, हं. तर बघा आता, म्हणजे कसं असतं, एखादं आपल्याला जर संस्कृत अगदी सिस्टमॅटिक, काहीही अडचण न येता जर समजावून द्यायचं असेल एखाद्याला, तर आपण काय करतो, तर पहिल्यांदा सगळा तो श्लोक, जसं आता अथ ध्यानम, बरोबर, नंतर त्याचा आपण पदच्छेद करतो. पदच्छेद म्हणजे काय, शब्दांचा क्रम न बदलता, हा, फक्त त्याचे म्हणजे पद वेगवेगळी छेद करायचा पदांचा, त्याला म्हणतात पदच्छेद. हा, म्हणजे जसं कमल दल, तर कमल दल स्पर्धी नेत्रम बद्ध पद्म आसनस्थम आ जानु बाहू, हा, वाम अंक, हा, काय म्हटलं. नाही सर, कोणीच काही बोलत नाहीये. नाही, कुणाचा तरी आवाज येतोय आणि सगळ्यांना म्यूट करा सर तुम्ही. हो, ठीक आहे. तर मी सगळं, आता सगळे म्यूट आहेतच तसे. तर हे जे पदच्छेद आहेत ना, तर यांनी एकदम श्लोक आपल्याला समजतो, थोडासा अन्वयाने पूर्ण समजतो, बरोबर. अन्वय आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे, पूर्वी बऱ्याचदा आपण केलेले आहेत, की तो क्रम त्याचा वाक्यासारखा करतो, कर्ता कर्म क्रियापदासारखा. आणि मग शब्दार्थ म्हणजे कठीण शब्दांचे जे अर्थ आहेत, तर ते, आणि त्याच्यात मला जसं तर धृत, धारण केलेले, म्हणजे ध्रुव कर्मणी त प्रत्ययांत, धृत, ज्याला आपण धातुसाधित म्हणतो, ते खरं क्त प्रत्ययांत आहे, बरोबर. तर असं जर केलं आपण, हा, दधतम, तर दधत शत्रुप्रत्यय, द्वितीय एकवचन, ध्यायेत, ध्येयी, हा, ध्येयी ध्यायतीचं विधिलिंग. हा, तर असं आपल्याला करायचंय की जेणेकरून आणि अर्थ तर आहेच, जो अर्थ मी जो सांगितलेला आहे तोच अगदी सारांश रूपात आपल्याला मांडायचा आहे. तर असं हे करायचंय. तर मी ग्रुपमध्ये हे टाकलं होतं. काही, मला वाटतं पहिल्या 10 एक श्लोकांचं मी पदच्छेदन अन्वय केलंय, शेवटच्या 10 श्लोकांचाही केलेला आहे, मधल्या श्लोकांचा राहिला आहे. आणि नंतर जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की कोण कोण मला मदत करू शकतो, तर त्याचं म्हणजे विशेषतः शब्दार्थ आणि त्याचं जर केलं तर म्हणजे ते आपल्याला सोपं गेलं असतं असं. तर हे अजून बाकी आहे माझं, मलाही तेवढा वेळ नाही मिळाला नंतर असं. तर राजेशने ते फ्रेमवर्क करून दिलं, मी नंतर त्याचा फॉन्ट पण जरा, म्हणजे बाकी पण मी फॉर्मॅटिंग थोडंफार अजून केलं, आणि आता हे अजून पुढे आपल्याला न्यायचं आहे. ऐकू येत आहे ना माझं. प्रयत्न करू शकतो पण हो मग हो, येते येते. हा, तर मी तुम्हाला तेच कळलं सुचवलं काय होतं करायचं. की तुम्ही सगळ्यांनी एकदम नाही, पण असे थोडे थोडे श्लोक वाटून घेतले तर मग ते करणं सोपं जाईल, आणि मग आपण ते पूर्ण करूया 3-4 दिवसात येत्या असं. हं? सर जमेल ना आम्हाला? हा, आम्हाला जमेल ना असं? जमायला हरकत नाही की तसं. हा, आणि ते मी, अच्छा. हे मी याच्यावर टाकलेलं आहे आपल्या ड्राईव्हवरती, बरोबर. प्रयत्न करा. आणि इनफॅक्ट हं. म्हणजे मला असं वाटतं की ही तुम्हाला पण एक चांगली प्रॅक्टिस होईल. संधी आहे. हां, की एखाद्या कुठलंही लेख, काव्य किंवा पद्य किंवा स्तोत्र समोर आलं तर त्याचा अत्यंत सिस्टमॅटिक, ज्याला आपण अभ्यास म्हणतो ना कुठलाही याचा, तर तो कसा करायचा असं. तर हे सर आम्ही गांधी, उन्नतीताई आणि आम्ही सगळे, देवीताई वगैरे सगळे, जो आम्ही आता क्रियापदांचा अभ्यास करतोय त्याप्रमाणे आमचा ग्रुप बसून हे करू शकतो का? नाही, मला हो, असं करू वाटतं ना, मला असं वाटतं तुम्ही ग्रुप नको, तुम्ही वैयक्तिक वैयक्तिक करा. कारण का, की आणि कोणाला जास्तीत जास्त दोघा दोघांच्या जोड्या करा. हां, कारण का, नाही तर मग ग्रुपमध्ये काय होतं की दोघं तिघच करणारे करतात, म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटीजचा आपल्याला अनुभव आहे नाही का. मग तर त्यापेक्षा स्वतःवरती पडलं ना की मग ते जरा थोडंसं म्हणजे भलेही चुकू आपण, पण ते असं करावं असं मला सुचवायचं आहे.
मग सर हे नमुन्यादाखल तुम्ही ह्याच्यामध्ये PDF मध्ये घेतलेलं आहे का सर? टाकलंय का ग्रुपवर? ध्यान श्लोकाचं मी टाकलंय. हा. आणि अच्छा. मुख्य मला वाटतं आता पदच्छेद, काही ठिकाणचा पदच्छेद बाकी आहे. आणि नंतर शब्दार्थ आपल्याला व्यवस्थित द्यायचे आहेत त्याचे. मुख्य फोर माझा म्हणजे एक एक 11व्या श्लोकापासून करायचंय असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही, ध्यानानंतर पहिल्या श्लोकांपासून करायला लागणार आहे आपल्याला. कारण बघा आता अच्छा. उदाहरणार्थ ध्यायेद आचार्य. हा, ध्यान महात्म्य झालं. हा, नंतर मग आता इथं बघा, शिरोमे राघव पाहतो, इथं अन्वय आहे, पदच्छेदही आहे इथं पाहतो. आता शब्दार्थ काही काही ठिकाणी मी केलेलं पण आहे मला वाटतं, तर तुम्ही बघा ते कसं आहे ते. हा, सगळ्या केलेल्या बरं. सर आहेत. अन्वय मला जमेल की नाही डाऊट आहे, पण शब्दार्थ म्हणजे जी फोड आहे ना ती जमू नाही, शकेल मला. अन्वय आणि मला वाटतं अन्वय सगळ्यामध्ये आहे. अन्वय फक्त सगळ्यामध्ये शब्दार्थ दिलेला आहे मी. कदाचित कमी असावेत. पदच्छेद ओके, कमी पण आहेत हा. हा. आणि शब्दार्थ कमी आहेत. अन्वय दिलेला आहे हम्म. मी. हम्म. मुख्य म्हणजे पदच्छेद पदच्छेद पण. आणि शब्दार्थ. आणि शब्दार्थामध्ये मला नुसता गोळाबेरीज अर्थ नकोय. म्हणजे जसं आता इथं कौसल्येय, कौसल्येचा पुत्र, इथं एखादा शक्य असेल तर तुम्ही तो इय प्रत्यय ते पण लिहायला पाहिजे. दृशौ, जसं मी दृशौ इथं लिहिलेलं आहे की दृश म्हणजे नेत्र, तर दृशौ म्हणजे द्वितीया द्विवचन असं. हं, असं. श्रुती हम्म. म्हणजे मूळ शब्द आहे श्रुती ही, आणि त्याचा श्रुती हा द्वितीया द्विवचन असं. असं. कारण हम्म. असं जोपर्यंत तुम्ही लिहित नाही ना, तोपर्यंत तुम्हाला म्हणजे श्रुती 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 म्हणजे काय, कान ऐकतो असं काहीतरी. म्हणजे काय, गोळाबेरीज आपल्याला अर्थ कळतो. पण इथे नेमका श्रुती या शब्दाचा अर्थ काय आहे, मूळ शब्द काय, तर श्रुती ही म्हणजे कान. त्याचा द्विवचन काय होतं, आणि श्रुतौ पाहतू म्हणजे काय, द्वितीय यायला पाहिजे. काय ऐकतो, हा, तर काय रक्षण करतो, तर कौसल्य कान. हा म्हणजे कौसल्याचा पुत्र माझ्या कानांचं, दोन कानांचं रक्षण करू, म्हणून श्रुतौ. तर हे द्वितीया द्विवचन आहे, हे लिहायला पाहिजे तुम्ही. समजलं ना? हम्म. तर असे शब्दार्थ तुम्ही म्हणजे काय, खोलात खोलात जाऊन अगदी, म्हणजे धातू असेल तर तो मूळ धातू कुठला, त्याचं रूप काय, वचन काय, लिंग काय, लिंग नाहीये, वचन काय, नंतर शब्द असेल तर विभक्ती कुठली, मूळ शब्द कुठला, तो कुठल्या लिंगाचा आहे ते तर कळतं समजा, पण मग त्याचं वचन काय असं, नाही का? हम्म. हम्म. सर आम्ही ग्रुपमध्येच करतो ना. नाही नाही, ग्रुपमध्ये नका करू. तुम्ही 20 जण आहात, दोन दोनच्या जोड्या करा ना, दहा 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 करा. आणि 10 ग्रुप होतील तुमचे, दोन दोन जणांचे, आणि चार चार सर मला श्लोक. कागदावर लिहिता येईल, पण मला हे संस्कृतमध्ये म्हणजे असं याच्यावर नाही टाकता येत सर. नाही, काय माहितीये का उषाताई, तुम्ही कागदावर लिहिला ना आणि ते पोस्ट केला तरी कोणी पण टाईप करून देईल, एवढं काही नाही. अच्छा. बरं, बघते, प्रयत्न करून एक दोन श्लोक घेते. नाही नाही, सर तर मग मी कितवा माझं श्लोक घेऊ? माझं माझं असं सजेशन आहे की दोघी दोघी अशा पेअर करा तुम्ही, म्हणजे ग्रुपचा पण हम्म. ही लिहिल तुम्हाला, आणि कोणीतरी त्यातल्या त्यात एक जो असेल तो टायपिंग किंवा हे करू शकेल. ओके, आणि ते अगदी व्हॉट्सॲपमध्ये टाईप केलं तरी चालेल असं. मग आपण ते हम्म. कोलेट हम्म. करू. चालेल. हं? ते कारण मी सांगतो मी कोणते श्लोक कोण घेतले. हां, ते तुम्ही ठरवा कोणी कुठले घ्यायचे ते, ग्रुपमध्येच एक्सचेंज करून आणि हे हम्म. करा तसं. हां, आता चालेल. किती श्लोकापासून सुरू करायचंय ते सांगा सर. ते ते बघून घ्या ना तुम्ही. साधारण ध्यान सोडून द्या, 40 श्लोक आहेत, 1 ते 40 असं. बर. आता मला 2च दिवस आहे इथे, मी नंतर मी चालले भारतात. हं. ठीक आहे ना, याला काय 4 श्लोकांना कितीचा वेळ लागणार, 1-1.5 तास पुरेसा आहे. तुमची नाही सर, लॉंग एवढं जर्नी नॉलेज असेल ना? नाही आमच्याकडे. लॉंग जर्नी असेल ना, विमानात सगळे करता येतील तुम्हाला. हो, वेळच वेळ आहे मग. मला झोप वेळच वेळ आहे. काढायची. हं. चालेल चालेल, बघते मी, प्रयत्न तर नक्कीच करीन. हां, बघते. ठीक ठीक आहे. तर हे हं. झालं आपलं. आता तुम्हाला मी एक तिने जेव्हा उन्नतीने मला सांगितलं तुमचं जे व्याकरणाचं आहे म्हणून,
तर मी तुम्हाला काल म्हणजे आज सकाळी एक आर्टिकल पाठवलं होतं, तुम्ही बघितलं का? उभयपदी हो, आत्ता बघितलं. नुसतं उघडलं, थोडंफार बघितलं नाही. हा. तर अं, तर त्याचं म्हणजे तुम्ही हा म्हणजे मी आता स्क्रीन शेअर करू का ते? म्हणजे बरं पडेल हा, जरा. चालेल की. चालेल ना. हा. तर छान म्हणजे मला ते सापडलं आणि तिथं एकदम छान म्हणजे जास्तच डीपमध्ये येते ॲक्च्युली. पण म्हणजे त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे की हल्ली कोणी कशाही प्रयोग वापरतो हल्लीच्या संस्कृतमध्ये. जे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होते की हल्ली की एवढी कोणी बघत नाही. पण त्याचं मूळ काय आहे? तर त्याचं इथं आणि हे सगळं वेदांपासून आलेलं आहे. यजती आणि यजते बघा इथे जसं लिहिलंय कि कोणी जर यज्ञ सो कोई यज्ञ अपने लिए करता है तो कहा जाएगा सहा यजते, परंतु जब किसी अन्य यजमान के लिए करेगा सहा यजती. हम्म. तर असे म्हणजे बरेच धातू आहेत की ज्याची क्रिया ही स्वतःच्या लाभाकरता केली जाते आणि कधी कधी दुसऱ्याच्या लाभाकरता केली जाते. जसं आपण पचती पचतेचं उदाहरण आपण बऱ्याचदा घ्यायचो. तर हम्म. हे तर तुम्हाला कळलं असेल बरोबर, हो. नाही का? म्हणजे यात तर काही डाऊट नाहीये. आणि कदाचित त्यामुळेच तुमचं कन्फ्युजनही झालं असेल किंवा असं असताना मग आपण म्हणजे आता आता ठीक आहे, आता तो पाठच बघूया आपण परत की म्हणजे समजा तो पाठ जर बघितला आपण तर त्याच्यात पण सर सहावा ह्याच्या धडा का? ह्याच क्वेश्चन ह्याच्यामध्ये हा सहयजत ते जो म्हणतो, तो जर आपल्यासाठी यत्न करतो तो अहम यजामी म्हणेल ना का? तसं काहीतरी म्हणेल ना, तो यजते का म्हणेल? नाही नाही नाही. सहा म्हटलंय ना. अहो हा मग नाही नाही. नाही हा, स्वतःसाठी करतोय ना. नाही राजेश नाही दादा, असं असतं माहितीये का, जर मी म्हंटल की राजेश दादा स्वतःसाठी यज्ञ करतोय असं मी कोणाला तरी सांगतेय, मग तेव्हा सहयजते येणार. आणि दुसरं नाही एक्झाम्पल. नाही नाही नाही, एक मिनिट राजेश, जरुरी नाही की यजते किंवा आत्मनेपदी हे स्वतः म्हणजे अहम किंवा वयमनीच होणार. आता उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, रामः ओदनम पचती आणि रामः ओदनम पचते. हा, यात काय फरक आहे? राम जर स्वतःसाठी जर भात शिजवत असेल एकटा राहून तर तेवढी राम पचते. हम्म. पण राम आचारी असेल आणि सगळ्यांकरता बनवत असेल खाणावळीत नोकरी करतो म्हणून, तर ते होईल राम हा ओदनम पचती. सम- समजलं? दोन्ही ठिकाणी प्रथम पुरुष आहे. हम्म. पण एका ठिकाणी त्या शिजवण्याचा लाभ त्याला स्वतःलाच मिळतोय कारण तो स्वतःच खाणार आहे. दुसऱ्या ठिकाणी त्या शिजवण्याच्या क्रियेचा लाभ हा इतरांना मिळणार आहे. सर, इथे एक असं वाक्य आहे की मी त्याच्या घरी जाऊन त्याला सांत्वना देईल. तर मग आता इथे सांत्वइष्ये येईल की सांत्वइष्यामी हे होईल? नाही सांत्वना देईल आता सांत्वना देईल हे जे आहे, तर त्या सांत्वना देण्याचा परिणाम त्याच्यावर कोणावर होणार आहे. होणार आहे? हा, म्हणून सांत्वइष्ये हे बरोबर होईल. त्या नाही नाही व्यक्तीवर नाही ना. होणार आहे ना. तो नाही नाही, शांत होईल ना. शांत कोण होईल? मी तो होईल की तो होईल? तो म्हणजे होईल. सांत्वना करणारा आहे मी आणि हो, त्याचा परिणाम कोणावर होणार आहे? त्याच्यावर. त्याच्यावर. मग ते परस म्हणजे मग मिळतं. इष्यामी का? हा. हो. अच्छा. हा. हम्म. काय कारण म्हणाला, सांत्व इच्छती ना. सांत्वइष्यामी. सांत्वयिष्यामी, ओके. आता आणि त्याला गृहे होईल कोण का गृहम होईल सर? अहम काय? तस्य गृहे गत्वा की अहम तस्य गृहम गत्वा? गृहम का बरं येईल? म्हणजे हा, मी तेच सांगत होती आतमध्ये पण जाणार ना ऐकलं आपण. नाही. घरात जाऊन त्याच्याशी बोलणार ना आपण, नाही का? गृहात आत प्रवेश करणार ना असं आपण, नाही का? घरावरनं नाही जाणार असं, नाही का? हम्म. हा. तर ते मग आत्मनेपद असेल, म्हणजे जेव्हा आत्मनेपद वापरू तेव्हा ऍक्च्युली ते वाक्याचा अर्थ कसा व्हायला पाहिजे म्हणजे? आता एक एक मी तुम्हाला ना संस्कृतमध्ये भाषांतर करा याचं हे आपण ठरवूया. ही 10 वाक्य आहेत ना,
तो चोरी करणार नाही. हा, हम्म. आता चोरी करण्याचा लाभ हा त्याला मिळेल की दुसऱ्याला मिळेल? त्यालाच मिळेल, बरोबर. त्यालाच मिळेल. हा, हम्म. त्यामुळे इथं तो म्हणजे सहा न हा चोरइष्य असंच होईल. हम्म. नाही, स्नेतइष्यसे. हा म्हणजे स्तेन सॉरी. हा ते स्तेनइष्यसे. हा, तर ते पण म्हणजे तो त्याचा लाभ त्यालाच मिळते. आता त्याला कोण शांत करेल? इथं बघा, जो कोणी शांत करणारा आहे तर त्याचा लाभ दुसऱ्याला मिळतोय. सांत्वन आणि शांत करेल हे दोन्ही एकाच पॅटर्नचे शब्द आहेत, बरोबर. की जिथं शांत हम्म. करणारा आणि सांत्वना करणारा परिणाम जो हम्म. आहे तो दुसऱ्यावर होतोय. त्यामुळे इथं हम्म. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात परस्मैपदी रूप यायला पाहिजे. हम्म. चौथं. दुसरे आणि तिसरे. हा हा सर, तर इथे तो तस्मय कळला येईल नाही. ना त्यालामध्ये? तस्मय कहा सांत्वयिष्यते. नाही, तर मला परस्मै कळलेलं पडणार. नाही ते. मला सांगाल का पुन्हा परत की परस्मैपदी कसं आहे? ओके, आपण काय म्हटलं? परस्मैपदी म्हणजे ज्या क्रियेचा परिणाम दुसऱ्यावर होतो, परिणाम किंवा लाभ, फळ, हा, हे दुसऱ्याला म्हणजे इतरांना मिळतं, त्याला परस्मै म्हणतात. आणि ज्या क्रियेचा लाभ किंवा परिणाम त्या कर्त्यावरती होतो, दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा कर्त्यावर आणि कर्त्याशिवाय असं म्हणूया आपण, कर्त्याला होतो लाभ, तर तेव्हा आत्मनेपदी. आता इथं शांत करणारा आहे तो कर्ता. हम्म. पण शांत करण्याचा म्हणजे तो शांत करेल, पण शांत होणारा कोण आहे? दुसरा आहे कोणीतरी, बरोबर. जसं एखादा माणूस खूप चिडलेला आहे आणि मी त्याला शांत करतोय. हा, तर श- मी शांत करतोय म्हणजे करता मी आहे, पण त्याचा लाभ परिणाम कोणावर होणार आहे शांत होण्याचा? दुसऱ्या त्या व्यक्तीवर ना. व्यक्तीवर. हा, हम्म. म्हणून तिथं परस्मैपदी. अहम अहम हा रामम शांतयिष्यामी असं होईल. तर मग इथे त्याला तम येणार ना? तम हो, कह ते ठीक शांतयिष्यति. आहे. रामम म्हणा, तम म्हणा, काही म्हणा. हा, ते पण सर, द्वितीयच मी झालं ते ना. तस्मय म्हटलं तर बरं चुकीचं ठरतं का मग? तस्मय कहा सांत्वयिष्यति. पण ओके. सर शांत होण्याची म्हणजे तो जो रागावलेला माणूस आहे तो शांत झाला ना, म्हणजे त्याच्यावर परिणाम झाला ना तो. पण हो, कोणी केला? उन्नती पण इथं केला एक त्यांनी लक्षात घे. नाही ना. उन्नती करता कोण आहे इथं? इथं ना त्याला कोण शांत करेल, तर आता कोण हा करता आहे, बरोबर, या वाक्यात. हम्म. आणि तो किंवा त्याला, तो हे म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते आहे, हा, तो कर्म आहे. म्हणजे कर्म म्हणजे त्याच्यावरती क्रिया होते, बरोबर. त्यामुळे तम तम रामम हम्म. मालाम वगैरे वगैरे, नाही का. हम्म. ज्या व्यक्तीला आपण शांत करणार आहोत ती द्वितीयच जाईल. आणि जो शांत करणारा आहे इथं आता तो नाहीये, त्यामुळे तो कोण, कोण म्हणजे कहा, कहा असं होईल, नाही का. हेच तिसऱ्या वाक्यात अजून स्पष्ट होईल. मी त्याच्या घरी जाऊन, अहम तस्य गृहे गत्वा तम हा परत सांत्वयिष्यामी, नाही का. हम्म. कारण हम्म. का? की सांत्वन केल्यावर मी माझं काम करून मोकळा होईल, पण त्याचा परिणाम तो तो त्याचं दुःख हलकं होईल ना, नाही का. बरं. हा, आता आता इथे चौथ्या पुढचं वाक्यात, वाक्य. हा, तो आपली हो. शक्ती वाढवितो, तर तो हम्म. आपली स्वतःची. तर आता स्वतः. या शक्ती हम्म. वाढवण्याचा परिणाम त्याच्यावरतीच होणार आहे, त्याचीच शक्ती वाढणार आहे. करतोय व्यायामही हम्म. तोच करतोय. हा, हम्म. हम्म. आणि शक्तीचा त्या व्यायामाचा लाभही त्यालाच मिळणार आहे, शक्ती वाढवण्याचा, नाही का. मग त्यामुळे इथं आत्मनेपदी संयुक्तिक आहे. हा, आणि सर, आम्हाला हा प्रश्न पण पडला होता की असं जेव्हा येतं आपलं आपणासाठी वगैरे असं, तर मग त्यावेळेला नेमकं काय वापरायचं? आम्ही इथे स्वबलम किंवा स्वशक्ती, सहा स्वशक्तीम हो, वर्धयते किंवा सहा स्वच स्वबलम, म्हणायचं ना. अगदी अगदी. स्वच मी परवा म्हणायचं. तुम्हाला नाही, मी मला वाटतं काल त्या यांच्या
प्रवेशवाल्यांना तेच सांगतो की असं जेव्हा असतं तेव्हा स्व स्व म्हणायचं ना, नाही का, हम्म. आपली. पण आपली भांडी आपण असं आलं होतं, मग तिथे काय येईल? गांधीजींनी आपली पुढे आहे भांडी वाक्य, पुढे आहे. थांब सर, घेतायत नाही नाही, लाईनीत. इथे आता आपण हा शब्द आहे ना, गांधीजी. हा मराठीत हा. कन्फ्युजिंग आहे. हा, आपण आपली, ऍक्च्युअली तो स्वतःची शक्ती वाढवतो हे जास्त वाक्य बरोबर आहे. बरोबर, त्याची हम्म. स्वतःची. हम्म. आपली म्हणजे काय, तो काय आपली शक्ती म्हणजे आपली वाढवणार आहे का? नाही, नाही का, तो त्याचीच नाही नाही, वाढवतोय. या वाक्यात सॉरी सॉरी, तो ते आपली शक्ती पुढच्या वाक्यात वाढवतोय, आहे. वाक्य खरं पाहिजे की तो त्याची शक्ती वाढवतो, हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने म्हणणं असं बरोबर आहे, नाही का. तो त्याची शक्ती हा. वाढवतो, पण तो आपली म्हणजे आपण त्याची या अर्थाने आपण आपली म्हणतोय, नाही का. हम्म. इथे असं मग नाही की त्याच्या नंतरचं वाक्य आहे, ते तसंच आहे, आपली आपली शक्ती शक्ती कोण कोण वाढवणार. वाढवणार नाही. हो. पण हा. सर चौथ्याचं उत्तर काय होईल? नाही वर्धयते. नाही, इथं इथं देवी आपला फोकस उत्तर काय होईल याच्यावर नाहीये. फोकस इथं आहे की परस्मैपदी रूप वापरायचं की आत्मनेपदी रूप वापरायचं, कारण ही सगळी धातू हे उभयपदी आहेत. नाही, पण आता आपली शक्तीला कसं म्हणायचं असं माझा हा प्रश्न आहे. मी सांगितलं ना, स्वशक्तीम. ओके, हा. स्वबलम काही. हा, पाचव्यामध्ये पण स्वशक्तीमच यायला पाहिजे, स्वतःची हम्म. शक्ती. हा. आणि मग इथे वर्धयिष्यती असं येईल ना. अहो नाही येणार ते वर्धइष्य म्हणजे वर्धइष्ये होईल ना. म्हणजे सॉरी, तो नाही नाही, सॉरी, इथं उत्तम उत्तम आपला का हा प्रथम हा. पुरुषच आहे. बरोबर. वर्धईष्यत पण आत्मनेपदी वर्धईष्यते पाहिजे. वर्धइष आत्मनेपदी. वर्धइष आत्मनेपदीच ना, कारण हा, प्रत्येक जण वर्धइष्यते स्वतःची असं पाहिजे. शक्ती आहे. हम्म. वर्धतेच्या ऐवजी वर्धइष्यते असं. बरोबर. हम्म. नंतर तू स्वतःला का नाही सजवत. आता इथं तू म्हणजे तुअम, आता सजवण्याचा परिणाम काय असतो? चांगला दिसतो, नाही का, शोभून हम्म. दिसतो हम्म. कोणीतरी. त्यामुळे परिणाम जो आहे तो तू सजवलं तर तुझ्यावरतीच होणार आहे, नाही का. त्यामुळे इथं परत हम्म. 4, 5, 6 हे आत्मनेपदी व्हायला पाहिजे. 1, 2, 3, एक नाही, 2 आणि 3 हे परस्मैपदी व्हायला पाहिजे. हम्म. नंतर तसंच केलंय. मी गायी पाळेल, इथं मला वाटतं असं काही, म्हणजे मी पाळतो तर असं म्हणू शकतो की माझं त्याच्यावर माझा परिणाम म्हणजे माझ्यावर परिणाम होईल. पण ते जरा म्हणजे इथे ऍक्च्युली दोन्ही रूप चालू शकतात 7व्या वाक्यात. हम्म. म्हणजे पाल इशे किंवा पाल इशा आम्ही दोन्ही चालेल. हा हा, कारण मी तर मग पाळेल. सहाव्या मग हे पण वाक्यात स्वतःला ते आम्ही उत्तम स्वयं पुरुष आहे. घेतलंय. त्वम स्वयं किमर्थम न भूषयसे असं बरोबर होईल का 6वं वाक्य? हो तू चालेल ना, स्वतःला स्वयं. हा. स्वयं. हम्म. हो. हम्म. 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 नंतर 8वं भांडी कोण घासतो. इथं भांडी घासण्याचा तर परत इथं करता आला कहा. हम्म. हो. नाही का. आता तो हो. घासतो, पण असं समजा आता हम्म. भांडी कोण घासतो म्हणजे बरीच भांडी पडलेली आहेत बऱ्याच जणांची, आणि कोण घासतो हम्म. असं विचारलेलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हम्म. आहे तो सगळ्यांना होणार आहे, ग्रुपला. त्यामुळे इथं परत परस्मैपदी येईल. आता इथे परत तर कन्फ्युजनच झालंय मला. तर परिणाम याचा म्हणजे आता परिणामाचा अर्थ काय असतो ह्या वाक्यामध्ये? आता आता परिणाम म्हणजे इथे काय? भांडी घासण्याचा सांगतो. परिणाम काय असू आता शकतो? सांग, त्याला आता स्वतःलाच भांडी घासायला लागणार आहेत ना सर, ऐक मग ना, इथे ऐक ना, मार्जयती कसं येईल? एक मिनिट. हे तुमचं ना 9व्ं वाक्य जे आहे ना त्यात क्लिअर होईल. गांधीजी आपली भांडी स्वतः स्वच्छ करीत. इथं हे डेफिनेटली आत्मनेपदीचं रूप आहे, नाही का. पण इथे आता हे भूतकाळ आहे ना. नाही नाही, ते असू दे. आपलं डिस्कशन चाललंय परस्मैपदी की आत्मनेपदी. भूतकाळ दोन्ही त्याच्यात तुम्ही करू सर शकता मी ना, एक बोलू का? परस्मै. हा, भांडी कोण घासतो या वाक्याचं उत्तर कोणी पण असू शकतं ना.
म्हणजे जी तिथे उपस्थित मंडळी आहेत त्यापैकी कोणी पण असू शकतं, त्यामुळे ते परस्मैपदी येईल. त्याला डेफिनेट उत्तर नाहीये. नाही नाही नाही, एक ते झालं स्वाती, आणि दुसरं, जो घासतो तो फक्त त्याची हा. स्वतःचीच घासणार आहे का? नाही, तो नाही सगळी नाही, भांडी सगळ्यांची. घासणार. हा, करेक्ट. म्हणून ते करेक्ट. जसं आपण भाताचं परत उदाहरण नाहीये. दिलं ना, की राम हो सगळ्यांकरता हो. भात शिजवतोय, तसं जो कोणी भांडी हम्म. घासणार आहे तो सगळ्यांची भांडी घासणार आहे, म्हणून तिथे बरोबर. परस्मैपदी. आणि सो ओके. बेसिकली आपण त्याच्या थोड्या वेळ उलट, जेवायला गेलो की आपलं ताट घासून ठेवतो, तर आपण आपलं ताट घासतो तर ते आत्मनेपदी झालं, पण आपण भांडी बघ सगळ्यांची घासली दुसऱ्यांचं पण की ते परस्मैपदी. बरोबर, हे हे आता 9व्या वाक्यात अजून क्लिअर होईल. गांधीजी आपली भांडी स्वतः स्वच्छ करीत. भूतकाळ जाऊ द्या, काळाचं महत्व नाही, ते आपल्याला काय समजून घ्यायचंय की 8व्यामध्ये घासण्याचं हे आतमध्ये, सॉरी, परस्मै पदात जाईल. 9व्या वाक्यात मात्र गांधीजी आपली भांडी, स्वतःचं भांड, गांधीजी सगळ्यांची भांडी घासत नव्हते, ते स्वतःची भांडी स्वतः स्वच्छ करायचे. त्यामुळे इथं ही अगदी क्लिअर कट आत्मनेपदीची केस आहे. बरोबर. आता तर 10वं त्याचं वाक्य. उत्तर काय होईल? हा, गांधी ही स्वपानांनी स्वतः, म्हणजे आपली भांडी स्वतः, या 3 शब्दांसाठी कसं येईल? म्हणजे स्वतःची. स्वपात्र आणि ते आम्हाला स्वयं थोडं कन्फ्युजन अमार्जनीय. होतं. आम्ही जेव्हा सोडवत होतो तेव्हा आम्हाला तिथे थोडं कन्फ्युजन होतं. नाही, ते कन्फ्युजन कशाचं होतं, म्हणजे स्वतः म्हणायचं ते कन्फ्युजन आहे, की आत्मनेपदी की हे परस्मैपदी ते तिन्ही, कन्फ्युजन? ती हा, ते वाक्यरचना कशी ते करायची होतंच. संस्कृत? वाक्यरचना कशी येईल ते आम्हाला कन्फ्युजन होतं. बरं, तर तुम्ही तसं. आत्मनेपदी आहे ते कळलं, पण ते आपली भांडी स्वतः या 3 शब्दांचं ट्रान्सलेशन काय होईल? हं, हा, तर जसं आपली भांडी म्हणजे स्वपात्राणी होईल. बरोबर. हं, आणि हं. स्वयं म्हटलं की स्वतः. स्वतः झालं. हा, स्वपात्र आणि स्वयं. स्वपात्राणी तर स्वयं. काय तुम्ही हे काय वापरला शब्द? अमार्जयत. मार्जन. मार्जन. हा, हा, मग तर अमार्जन. स्वपात्रा. हा, तर मार्जयिष्यते किंवा म- मार्जयती वगैरे असं म्हणजे. हम्म. नाही, नाही नाही सर, ते नाही, भूतकाळ आहे ना. भूतकाळी हा, म्हणून अमार्जन असं आम्ही केलं होतं, बरोबर आहे का? अमार्जयत. हा हा. बरोबर आहे. नाही नाही, पण हे अमार्जयत, हे तुम्ही, हे हे तर आत्मनेपदी आहे. परस्मैपदी रूप झालं ते. आत्मनेपदी नाही रूप ते नाही काय? सर, आत्मनेपदी आहे. अमार्जयत, तो हलंत असेल तर ते हे आहे, ते परस्मैपदी परस्मयी होतं आणि हे आहे. पूर्ण त आणि आहे, तो त्यामुळे हे तो आला आत्मनेपदी. तर तो आत्मनेपदी आहे. ओके ओके, हा, ठीक आहे. कालच आम्ही ती रूपं बघितली सगळी म्हणून. आणि दुसरं 10वं, तो त्याला सोडेल. आता समजा, तो म्हणजे आपण समजू राजा, त्याला म्हणजे म्हणून असं समजू चोराला, राजा चोराला सोडेल. हा, हे वाक्य जरा परस्मैपदी. समजण्यासाठी. आता बघा, राजा सोडणार आहे. कोणाला सोडणार आहे? चोराला. तर तो सोडण्याचा परिणाम, रा, राजा तर आपल्या कामात दंग होऊन जाईल. राजाला काही फरक पडणार आहे का त्याला सोडल्याने? 15 मिनिटांनी काही नाही. पण मुक्ततेचा आनंद कोण घेणार आहे? चोर. चोर किंवा जो बंधक आहे तो. बरोबर. त्यामुळे इथं परत सोडेल, तर मुंच, मुंच धातू आहे ना, मला वाटतं, तर मुंचतीच हो. होईल. हा, हं. म्हणजे म्हणजे वर्तमान काळ. भविष्यकाळ. हा, भविष्य काळात मुं हो, तर ते भविष्य काळात जाईल, पण इथं परस्मैपदी जाईल. आता हेच म्हणजे परस्मैपदी लक्षात ना. घ्या. आता ऐका, तर आता अ, इथं ये ना, संस्कृत वाक्याने मराठीत भाषण तर करा. तर याच्यात मला असं वाटतं की बरीच वाक्य जी आहेत ना, ती ऍक्च्युअली आत्मनेपदीच्या लायकीची आहेत, पण यांनी परस्मैपदी टाकलेली आहेत. हा, म्हणून तर गोंधळ होतो सगळा. हा, तर हा, आता जसं ते ठीक आहे, मॉडेल अँसर्स नाही आहेत. आता उदाहरणार्थ, सा नारी भूषणाने धारयती. हम्म, तर ते आभूषण धारण करते. आता इथं धारयती माझ्या दृष्टीने म्हणजे चुकीचं आहे. अगदी तुम्ही फिलॉसॉफिकली विचार जर केला, फिलॉसॉफिकली, तर दागिने ज्यांनी घातलेले आहेत त्याला ते कधीच दिसत नसतात, ते दुसऱ्यांना दिसतात, नाही का? तर त्या दृष्टीने
ती भूषण धारण करते, त्यामुळे इथं परस्मैपदी एखाद वेळेस ठीक होईल, कारण ती धारण म्हणजे केल्याने. आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढायचा का? आता ती स्वतः उदाहरणार्थ. पण सुंदर दिसते ना, आरशात बघितलं की ती स्वतःला पण हा. सुंदर दिसते नाही, ना. पण पण आता जसं एखाद्या नाटकामध्ये एखादं पात्र वेशभूषा करत असेल, हा, नाटकामधलं नट, तर तो कोणासाठी करतोय, त्याचा परिणाम प्रेक्षकांवर होतोय असं. पण मान्य आता आहे सर सर, हे पण खूप डाऊटची स्वतःसाठी आहे पण ना. करू शकतो ना आपण. आता ती आता मी धारण करते तर मला फील चांगलं होतं ना, अरे वा मी चांगली दिसते म्हणून. मग नाही, त्याचा बरोबर. परिणाम माझ्यावर होतो मी धारण बरं, केल्यामुळे. ठीक 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 आहे. त्यामुळे हे हे दोन्ही होऊ शकतं. आता दुसरं वाक्य इथं, पारइष्यती माझ्या दृष्टीने पूर्ण करणार, त्यामुळे तो मोकळा होणार, त्यामुळे हे परस्मैपदी नको, हे आत्मनेपदी पाहिजे दुसरं वाक्य. हा. तिसरं वाक्य, कहा अस्मान इत्थम पीडयती. हा. आता इथं कहा म्हणजे कोण, हा, आम्हाला असे म्हणजे पीडा देतोय किंवा त्रास देतोय. तर तर इथं मात्र जो कोण करताय तो कहा आहे आणि त्रास आम्हाला होतोय, त्यामुळे इथे पीडयती बरोबर आहे. पशुपक्षिणा स्वशावकान पोषयंती, हे अगदी बरोबर आहे, कारण ते त्यांना पोषण करतात, म्हणजे फळ, म्हणजे पोषण करणाऱ्या पिल्लं पोष ते ते पुष्ट होतात, पण पोषण करणारे जे असतात ते म्हणजे करतायत ते असं. हा, म्हणजे शावक पुष्ट होतात, कर त्यांना पुष्ट कोण करतं, तर पशुपक्षिणा. सहा धनिका हा सज्जनान पूजयती. इथं पूजयती पण बरोबर आहे, कारण पूजेचा, पूजा सत्कार या अर्थाने जर म्हटलं, तर तो म्हणजे कोण प्रफुल्लित होणार, आनंदी, म्हणजे कोण आनंदित होणार, तर सज्जन, नाही का, पूजा केल्याने. त्यामुळे हे वाक्य पाचवं बरोबर आहे. कृषकाः पशून पालयंती, हे पण बरोबर आहे, कारण पशूंना पाळून शेतकऱ्यांना त्याचा परिणाम किंवा फळ शेतकरी प्राप्त करतात. कृष्णः धेनुः गोष्ठे बंधयती. आता कृष्ण गाईला गोठ्यात बांधतो. तर इथं सुद्धा हे पण बरोबर आहे. परस्मैपदी बरोबर आहे. बांधणारा आहे कृष्ण, बांधली जाते धेनू, त्यामुळे परिणाम दुसऱ्यावर होत आहे. आठवं, प्रधानमंत्रिणः स्वागतार्थम जनाः मार्गम भूषयन्ते. तर इथं जे मी पहिल्या वाक्यात जे म्हटलं होतं ना, तसं की इथं आत्मनेपदी का घेतलंय, की प्रधानमंत्री जेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोक मार्ग भूषवितात. आता इथं जेव्हा मार्ग भूषित होतात आणि प्रधानमंत्री जेव्हा रस्त्याने जातील, तेव्हा ते आनंदी होतील. बरोबर आहे. त्या अर्थाने इथे आत्मनेपदी घेतलेलं आहे. 9, साधवः सन्मार्गम मार्गयन्ति. तर साधवा म्हणजे सज्जन लोक, इतरांना सन्मार्ग दाखवतात. बरोबर. तर त्याचा परिणाम सन्मार्ग ज्याला दाखवला त्याच्यावरती होतो. साधू तर सन्मार्गात असतातच, त्यामुळे तर हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे परस्मैपदी बरोबर आहे. आगतान कष्टान धीराः मर्शयन्ति. तर इथं मात्र मला असं वाटतं की हे आत्मनेपदी हवं आहे, 10वं वाक्य. कारण त्या कष्ट सहन करतात, नाही का, आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो त्यांच्यावरती होतो, नाही का, म्हणजे जे सहन करतात त्यांच्यावरतीच होतो ना, जे धीर लोक सहन करतात. त्यामुळे 10वं वाक्य माझ्या दृष्टीने थोडं मर्ष, म्हणजे आत्मनेपदी रूप पाहिजे याचं. आणि तुम्ही म्हटलं तसं पहिलं वाक्य सुद्धा, तुम्ही जसा विचार केला त्यानुसार ते आत्मनेपदीत जाईल. सर आणि इथे ना तिसरं आणि आणि 9व्या दुसरं, वाक्यामध्ये पहिलं दुसरं आपण म्हटलं होतं, पहिलं दुसरं आणि 10वं, हे जे 3 वाक्य आहेत, तर ही आत्मनेपदीत व्हायला पाहिजे असं आपलं मत आहे. बरोबर.